आज आपण अगदी स्पॉन्जी चॉकलेट केक बनवलेला आहे आणि डेकोरेशनही अगदी सिंपल पद्धतीने केलेला आहे। तर लहान मुलांना डेकोरेशनचा केक हा जास्त आवडतो। तर केक अट्रॅक्टिव्ह वाटण्याकरता आपण जी क्रीम केलेली आहे तर तीही अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे। चला मग तर आपण पाहूयात हा स्पॉन्जी चॉकलेट केक घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण केक बनवायला सुरुवात करू। केक बनवण्याकरता बोलमध्ये 60 ग्रॅम तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये 80 ग्रॅम दही घालायचं आहे आणि 120 ग्रॅम पिठी साखर घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सचर आपण 3 ते 4 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत की जेणेकरून पिठी साखर, दही आणि तेल हे अगदी व्यवस्थित एकजीव होण्याकरता। एका साईडला कुकर गरम करायला ठेवू। कुकरमध्ये मीठ घालायचं आहे आणि कुकरची शिट्टी काढून ठेवूयात आणि कुकर आपण प्रीहीट करायला ठेवू। पुरणाची गाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये मैदा घालायचा आहे। तर आपण 160 ग्रॅम मैदा घेतलेला आहे, 25 ग्रॅम कोको पावडर घेतलेली आहे, चिमूटभर मीठ घालायचं आहे, 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। हे सर्व गाळून घ्यायचं आहे। आता आपण हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। केक पॅनला तेल लावून घ्यायचं आहे आणि मैदा घालूयात आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। तर मैद्याऐवजी बटर पेपरचाही वापर करू शकता आणि जसं हवं तसं दूध घालून बॅटर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर साधारण आपण 100 ml दुधाचा वापर केलेला आहे। तर आपल्याला हे बॅटर अगदी पातळही नाही बनवायचं आणि अगदी घट्टही नाही बनवायचं, मध्यम असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी केकला लागणारं बॅटर हे तयार आहे। जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे बॅटर बनवून घेतलेलं आहे। बॅटर केक पॅन मध्ये घालायचं आहे आणि एअर बबल्स जाण्याकरता टॅप करून घेऊ। तर या ठिकाणी कुकरही प्रीहीट झालेला आहे आणि लो फ्लेमवर 45 ते 50 मिनिट ठेवायचं आहे। तर या ठिकाणी जवळपास 55 मिनिट झालेले आहे। आपण केक चेक करूया। चाकू क्लीन निघालेला आहे, याचा अर्थ केक अगदी व्यवस्थित छान बेक झालेला आहे। तर केक बेक होण्याकरता टायमिंग कमी जास्त होऊ शकतो, तर त्याकरता 35 मिनिट झाल्यावर तुम्ही एकदा चेक करून बघा केक झाला आहे की नाही आणि त्यानुसार मग तुम्ही टायमिंग कमी जास्त करू शकता। तर या ठिकाणी आपला केक झालेला आहे। केक पॅन काढून घेऊयात। केक थंड होईपर्यंत डेकोरेशनची तयारी करू। या ठिकाणी आपण डेकोरेशन करता घरच्या घरीच क्रीम तयार करणार आहोत। पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवूयात। काचेच्या भांड्यामध्ये डार्क चॉकलेट घेतलेला आहे। हळूहळू चॉकलेट वितळायला सुरुवात झालेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले चॉकलेट व्यवस्थित विरघळलेलं आहे। गॅस बंद करूयात आणि ह्या ठिकाणी केकही व्यवस्थित थंड झालेला आहे। केक आपण एका जाळीवर काढून घेऊयात आणि त्यावर हे लिक्विड चॉकलेट घालायचं आहे। सजावटीसाठी या ठिकाणी आपण चॉकलेट किसून घेतलेलं आहे ते घालूया। चोको चिप्स घालायचे आहेत। तुम्हाला हवं तसं तुम्ही डेकोरेशन करू शकता। अशा सोप्या प्रकारे आपला चॉकलेट केक हा तयार आहे। तुम्ही अशा प्रकारे केक करून पहा, केक खूप सुंदर होतो। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।